लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कल्याणमध्ये आणि डोंबिवली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी कल्याण विभागाची आपण बैठक केली होती आणि या ठिकाणी सर्वच कल्याण विभागामध्ये जे काही शिवजयंती मंडळं आहे ते सगळ्यांना या ठिकाणी आलं होतं. आणि ही शिवजयंती आपण दरवर्षीप्रमाणे शांततामय मार्गातून आणि कोणत्याही अनुचित प्रकार न करता ही याच्याकरता आजची ही समन्वय बैठक होती. आणि याच्यामध्ये काही त्यांनी सुद्धा सूचना काही मांडलेल्या आहे, काही अडचणी मांडलेल्या आहेत. मिरवणुकीचा मार्ग असेल, त्या तयारी असेल, या सगळ्यांचा प्रशासकीय आढावा या ठिकाणी घेण्यात आला. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही आणि अतिशय शांततामय मार्गामध्ये ही शिवजयंती साजरी होईल याकरता आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहे. पारंपरिक मार्ग आहे, त्याच मार्गावरून या दोन्ही मिरवणुका जात असतात आणि त्यामध्ये दोन्ही पक्षाकडून जे दरवर्षीप्रमाणे आपला जो बंदोबस्त आहे दोन्ही यांना आपण पुरवून देतो. आणि आपण पाहत असाल की पक्षाच्या पाठीमागे सुद्धा सगळे शिवजयंती उत्सव अतिशय शांततामय मार्गामध्ये हे साजरे केलेले आहेत. तसेच प्रमाणे यावर्षी सुद्धा ते यावेळी साजरे होतील याबाबत सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर त्याबद्दल जे काही शासकीय परिपत्रकांचे कायदा आहे त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे निश्चित कारवाई करू. ज्याप्रमाणे जे काही आक्षेपार्ह देखावे असतील किंवा आक्षेपार्ह गाणी असतील आपण यावेळी सगळ्याच मंडळांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की अशा ठिकाणी ठेवू नये, जेणेकरून कोणत्याही त्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो किंवा कोणत्याही समाजाचा भावना दुखावू शकते. अशा प्रकारचा कोणताही देखावा असणार नाही याबाबत त्यांनी सुद्धा सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक निघणार आहे छत्रपती शिवरायांची. मगाशी जो प्रश्न उपस्थित झाला की अश्वकार्य कुठलंही या ठिकाणी देखावे आहे, आम्ही छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित त्या ठिकाणी देखावे दाखवणार आहे. त्याच्या पुढच्या पिढीला ते समजावं की छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य या राज्यासाठी देशासाठी येणाऱ्या तरुण पिढीला कळलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही ते देखावे साजरे करणार आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण जे पारंपरिक वाद्य आहेत तर ते तारपा असून दे किंवा पूर्वी जे तलवार चालवणं हे करणं, लाठीकाठी करणं, ह्या प्रकारे तिथं महाराजांच्या जीवनावरती चित्ररथ तयार आहे. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी महाराजांनी जे गड किल्ले जिंकले असतील, काय जिंकले, रायरेश्वराचं मंदिर, असे देखावे करून देखील आम्ही त्या मिरवणुकीला साजरी करणार आहोत. दोन्ही शिवसेना मुद्दा नाही आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानणारा शिवसैनिक आहे. तो या ठिकाणी शिवजयंती साजरा करतो आणि शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने जी शिवजयंती भव्य दिमागदार मिरवणूक जे होते ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शान असते की शिवजयंती ही मिरवणूक कुठली असावी, ती कल्याणची असावी. अशा पद्धतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी शिवसेना करत असते. आणि आता जरी 2 गट जरी झाले असतील तर आपण बघितलं असेल की दोन्ही गट या ठिकाणी सामंजस्याने एकमेकांच्या हातात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम उबाटा पक्षाची मिरवणूक जाईल, त्यानंतर शिंदे गटाची मिरवणूक होईल. अशा पद्धतीने एक जबरदस्त अशा दोन्ही मिरवणुका या ठिकाणी कल्याणचं नाव रोशन करणारे मिरवणूक असतील. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या या कल्याण शहरामध्ये शिवजयंतीची मिरवणूक निघणे हे सर्व शिवप्रेमींचं कर्तव्य आहे आणि सर्व फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिरवणुकीला हजर असतात. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.